साक्री येथील धुळे जिल्हा परिषदेचे कृषी तसंच पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते संचलित श्री कन्हैयालाल महाराज ट्रस्ट तर्फे शहरात अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची रथ मिरवणूक काढण्यात आली। कॅम्प भागातील बालाजी मंदिर मारवाडी गल्ली येथून सायंकाळी शोभायात्रेला सुरुवात झाली। ठिकठिकाणी महिलांनी मंदिर प्रतिकृतीचं पूजन करण्यासह जेसीबी वरून पुष्पवृष्टी करण्यात आली। शोभायात्रेत सकल हिंदू समाजातील महिला पुरुष तसंच रामभक्त मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते। धुळे जिल्हा परिषद सभापती हर्षवर्धन दहिते पाटील यांच्या संकल्पनेतून धुळे लोकसभा मतदारसंघात 2 ते 22 जानेवारी या कालावधीत ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात येत आहे। 2 जानेवारीला धुळे शहरातील शोभायात्रेला सुरुवात झाली। धुळे तसंच शिंदखेडा तालुक्यातून शोभायात्रा शहरात दाखल झाली। अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचं पावन दर्शन तसंच शोभायात्रेत कॅम्प भागातील बालाजी मंदिरापासून उत्साहात सुरुवात झाली। पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी भगवी शाल तसंच टोपी परिधान केली होती। जय श्रीरामच्या घोषणांनी कॅम्प संगमेश्वरचा परिसर दणाणून गेला होता। ढोल ताशे तसंच टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली। मोची कॉर्नर राष्ट्रीय एकात्मता चौक कॅम्प रोड मोसम चौक महात्मा फुले रस्ता संगमेश्वर या मार्गावरून शोभायात्रा रामसेतू पुलाजवळील श्रीराम मंदिरात पोहोचली। या ठिकाणी प्रभू श्री रामांची आरती होऊन सांगता झाली। शोभायात्रा पुढील आठवडाभर मालेगाव तसंच बागलाण तालुक्यातील विविध गावांमध्ये जाणार आहे। न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट मालेगाव।